म्हैस पालनाचा व्यवसाय करताना नियोजन आणि उद्देश असणं आवश्यक आहे. दरवर्षी उत्पादकतेत वाढ, खर्चात काटकसर, प्रजनन क्षमतेवर नियंत्रण अशा सहज साध्य करण्यासारख्या बाबी गांभीर्यानं घ्यायला हव्यात. म्हशीची आयुर्मर्यादा 16 ते 18 वर्ष इतकी असली तरी प्रामुख्यानं प्रजननाचा आणि उत्पादनाचा काळ मात्र वयाच्या 3 ते 15 वर्षांपर्यंत असतो. आयुष्यात दर 13 महिन्याला एक ह्याप्रमाणे 1 ते 10 वेद पूर्ण करणारी म्हैस आर्थिक दृष्ट्या अत्यंत फायदेशीर असते. फायदेशीर दुग्ध व्यवसायात म्हशीचं प्रजनन सुलभ प्रमाणात पार पडणं अत्यंत आवश्यक असतं. प्रजनन काळातील महत्वाचा टप्पा म्हणजे म्हैस माझावर येणं. साधारणपणे म्हशीचं वजन 275 किलो एवढं पूर्ण झाल्यावर आणि अनुसंधान वय 24 महिने झाल्यावर पारड्या रेड्या माझावर येतात. साधारणपणे 24 महिन्यात पहिला माज म्हशीच्या रेडकात अपेक्षित असून त्यांची गर्भधारणा 24 ते 27 महिन्यात, तर पहिल्या वेळेच्या वेतानाचं वय 34 ते 37 महिने अपेक्षित आहे. 2 वेतातील म्हशींचं अंतर जास्तीत जास्त 14-15 महिने एवढं अपेक्षित आहे. म्हशीचा गर्भधारणेचा काळ 310 ते 315 दिवस म्हणजे 10 महिने 10 दिवस एवढा असतो. म्हशीच्या पोषण तत्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण 7 ते 8% इतकं असतं. म्हशी पालनामध्ये शेतकरी नेहमी जास्त प्रमाणात कच्च्या मालाचा वापर आहार म्हणून करतात. सरकी पेंड हा त्यातील जास्त प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. सरकी पेंडेची गुणवत्ता किंवा दर्जा प्रत्येक वेळी समान नसतो. त्यातून मिळणाऱ्या तेलाचं प्रमाण फारच कमी असतं. याच प्रकारे सरकी पेंडेत होणारी भेसळ, सूक्ष्म तत्वांचा अभाव जसं जीवनसत्व, खनिज द्रव्य आणि कॅल्शियम इत्यादी यांचा परिणाम म्हशीच्या तब्येतीवर आणि प्रजनन क्षमतेवर तर होतोच आणि म्हैस दूध कमी देऊ लागते. परिणाम स्वरूपी गोठ्याच्या नफ्यामध्ये घट होते. म्हैस पालनातील ह्याच अडचणींना ओळखून गोदरेज ॲग्रोवेट घेऊन आले आहेत दूधरत्न. दूधरत्न हे खास म्हशींसाठी त्यांच्या पोषणाकरता लागणाऱ्या घटकांचा समावेश करून तयार केलेला आहार आहे, जो गोदरेजच्या नादिर गोदरेज सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट नाशिक इथे संशोधकांच्या अविरत संशोधनातून तयार करण्यात आला आहे. दूधरत्न म्हशींचं दूध जास्त वाढण्यासाठी यामध्ये विशेष पोषक तत्व आहेत, जसं ऊर्जा, बायपास प्रथिनं, बायपास स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये आणि जीवनसत्वे. दूधरत्न म्हशींच्या पालनामधील खालील समस्या सोडवण्यास मदत करते: दूध कमी येणं, तब्येत खालावणं, प्रजननाविषयी तक्रारी, कमी दर्जाचा कच्चा माल, कच्चा माल खायच्या आधी जास्त वेळ भिजत घालणं. आता बघूया कच्च्या मालापासून बनलेल्या घरगुती आहाराचे तोटे आणि दूधरत्न खायला घातल्याचे फायदे. घरगुती आहार संतुलित नसतो, त्यामुळे जास्त दूध देण्याची क्षमता असलेल्या म्हशींचं दूध घट्ट. दूधरत्न संतुलित आहार असल्यानं यात योग्य प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये आणि जीवनसत्वे असतात. त्यामुळे जास्त दूध देण्याची क्षमता असलेली म्हैस जास्त दूध देते. घरगुती आहारात ऊर्जा आणि बायपास फॅटचे प्रमाण खूप कमी असल्याने दुधातील फॅटचे प्रमाण कमी येते. तर दूधरत्नमध्ये योग्य प्रमाणात बायपास फॅट असल्यानं म्हशीच्या दुधातील फॅट वाढून फायदा मिळतो. घरगुती आहारात जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि खनिज द्रव्ये म्हणजे मिनरल्स यांचे प्रमाण कमी असते. म्हशींचं माझावर येणं आणि गाभण राहणं हे बहुतांशी त्यावर अवलंबून असल्यानं त्यांच्यामध्ये गाभण राहण्याचा किंवा वांज काळ वाढण्याचं प्रमाण जास्त दिसतं. दूधरत्नमध्ये ऊर्जा, प्रथिनांसोबत जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि खनिज द्रव्ये मिनरल्स योग्य प्रमाणात असल्याने
म्हशींना योग्य वेळी माजावर येण्यास आणि गाभण राहण्यास मदत मिळते. यामुळे वांज काळाचे प्रमाण कमी होऊन आर्थिक फायदा मिळतो. घरगुती आहारात कच्च्या मालाचं प्रमाण, त्याचा भाव कमी जास्त होतो तसं कमी जास्त होतं. या बदलामुळे आहाराचं पचन बिघडून दूध कमी होतं. बरेचदा शेण पातळ होणं, शेणात दाणे येणं हे पण दिसतं. दूध रत्न संतुलित आहार असल्यानं त्यातील घटकांच्या प्रमाणात जास्त बदलाव होत नाही. त्यामुळे पचनाच्या तक्रारी कमी होऊन म्हैस जास्त दूध देते. ह्यासाठी उपयोगात आणा गोदरेज ॲग्रोवेटचं दूध रत्न. म्हशीचे खाद्य दूध रत्न, म्हशीचे खाद्य दूध रत्न, दुधाची फॅट दूध रत्नानं वाढली, आरोग्य प्रजनन क्षमतेत वाढ होईल. म्हैस दूध रत्न आवडीने खाईल, उन्हाळा पावसाळा थंडीत दूध रत्नाला तोड नाही. भारतात प्रथमच गोदरेज सादर करीत आहेत दूध रत्न, खास म्हशींसाठी आहार. म्हशीचे खाद्य दूध रत्न.